झटपट होणारा केळीपाक बघूया. उपासाची रेसिपी पटकन बघा. 2 केळी घेतलेली आहेत, 1 वाटी साखर आहे, लिंबाचा रस आहे, थोडा वेलदोडा पावडर आणि पाणी. टिकणारा पदार्थ आहे हा केळीपाक. एक 8 ते 10 दिवस फ्रीजमध्ये छान राहतो. पातेल्यामध्ये साखर घेतलेली आहे आणि साखर बुडेल इतपत पाणी घेऊन आपल्याला त्याचा पाक बनवायचा आहे. गोळी बंद वगैरे पाक बनवायचा नाही आपल्याला. साखर छान विरघळली की कड येईपर्यंत त्याला आपल्याला शिजवायचं इतकंच आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यात केळी सोडायची. तर उपासाचा हा एक छान आपल्याला पदार्थ मिळतो. पटकन गोड तयार होणारा पदार्थ आहे हा. आणि तुम्ही बघत असाल तर छान पाकाला आपल्या अशी उकळी आलेली आहे. साधारण एक 3 ते 4 मिनिटं छान हा उकळत ठेवायचा पाक. आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला केळी सोडायची. केळी असे गोल गोल काप चिरून घेतलेले आहेत. आणि ती आपल्याला थोडेसे काप मोठे करायचे, अगदी पातळ करायचे नाही. कारण ते शिजणार आहेत, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही. त्याच्यामध्ये थोडासा एक अर्धा टीस्पून लिंबाचा रस घातलेला आहे. त्याच्यामुळे त्याला एक छान टेस्ट येते. आणि बेदाणे घातलेले आहेत मी. केळी घातल्यानंतर सुद्धा एक 4 ते 5 मिनिटं त्याला दणदणून आपल्याला उकळी आणून घ्यायचे. म्हणजे ती केळी पण त्याच्यामध्ये छान शिजतात. आणि हा अतिशय सुंदर लागतो. आपल्या या पारंपरिक घरच्या पदार्थांमध्ये होणाऱ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही बनवत असाल तरी सुद्धा नक्की लिहा. आणि ह्या रेसिपीज खूप छान आहेत. आणि उपासाची लज्जत वाढवणाऱ्या रेसिपीज आहेत. आणि ॲसिडिटी म्हणा किंवा काहीही व्हायचा प्रश्न नाही. गोड पदार्थांमध्ये तुम्ही आता श्रावण येतोय, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही केळीपाक तयार करून ठेवलात तरी सुद्धा पान वाढायला सोपं जातं आपलं. तर असा हा आपला केळीपाक तयार आहे. नक्की 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 करून बघा. धन्यवाद.